यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. या ठिकाणी माजी उपसरपंच इसाकभाई लोखंडे यांचं आगमन आहे. सालाबादप्रमाणे एक चांगला सहकार्य या ठिकाणी आम्हाला असतो, त्यांचा लाभलेला असतो. आज त्यांचं आगमन आहे या ठिकाणी. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक त्यांचंही स्वागत, सुस्वागतम, वेलकम. खुशामध्ये आलेले बरेच मान्यवर आहेत, या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. खुशामध्ये स्वागत आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये विसावलेला हा संपूर्ण परिसर, समोरच्या बाजूला जर पाहिलं तर सह्याद्रीच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या आजूबाजूला असणारा हा संपूर्ण परिसर, कोणी कुवेतला, कोणी मुंबईला, तर कोणी सुरतला असणारा हा परिसर. कारण सुरतमध्ये सुद्धा या परिसरातील खूप लोक वास्तव्यास आहेत. ते शरीरानेच कोणी सुरतला आहे, कोणी कुवेतला आहे, परंतु लक्ष निजामपूर परिसरावर आहे. आणि असा हा संपूर्ण परिसर क्रिकेटसाठी देखील ओळखला जातो. आणि क्रिकेटमय वातावरण इकडे पाहायला मिळतं. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नात जर पाहिलं तर इकडे डॉट बॉल येतोय, षटकार आला, चौकार आला, मग आला डॉट बॉल. 5-5 ओव्हरच्या असणाऱ्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खूप सारा आनंद आपल्याला मिळणार आहे. आजच्या या वर्षीची थीम जर पाहिली तर तिरंगा आहे, आपल्या भारत देशाचा तिरंगा, जो आपल्याला चारही बाजूला पाहायला देखील मिळतोय. पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय, दिशा दिली आहे फाईन लेगच्या क्षेत्रात, येतोय चौकार. आलाय चौकार. धावसंख्या पुन्हा एकदा 4ने पुढे जाईल. एक मोठ्या लक्ष ठेवण्याचा प्रयत्न इकडे आहे. या मैदानात एकदा वाऱ्याचा तुम्हाला अंदाज घ्यावा लागतो, वारा कोणत्या दिशेला आहे. त्या यावेळेला पुन्हा स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे आणि या बॉलला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलंय. निखिलच्या बॅटमधून षटकार. काल विडे टीमने स्थानिक गटातून बाजी मारली. आज कोण जिंकणार, कोणतं गाव जिंकणार? गावच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. मला कोस्ते टीमचा परफॉर्मन्स आठवतोय मागील 1-2 वर्षापूर्वीचा. यावेळेला दिशा कव्हरची निवडलेली आहे, कव्हरच्या क्षेत्रात खेळलेला फटका आणि याही वेळेला निखिलने बॉलला सीमारेषा दाखवली आहे. सीमारेषेच्या पलीकडे 4 चौकार. A1च्या लाईनमनचं नेहमीच कौतुक होतं, कारण त्यांना सांगावं लागत नाही तिकडे जा, ते पहिलेच तयार असतात. आणि एकदा का बॉल गेला की त्याच्यामागे 4-4 लाईनमन जातात. त्याच्यामुळे तुम्ही आता सज्ज होतील आमचे सगळे लाईनमन. पहिल्याच ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन निखिल पारवे. धावसंख्या झाली आहे 24, पहिली ओव्हर संपली आहे 24. आणि आता यस, आणि बॅटिंग पॉवर प्ले आता घेण्यात आले. लगेच 24 धावा धाव फलकावर आहेत. डीजे या परिसराची देखील एक वेगळी खासियत आहे. अगदी निजामपूरपासून समोरच्या कुंभे केळघणपर्यंत हा संपूर्ण पसरलेला परिसर, कुणाची गावं डोंगरावर आहेत, कुणाची डोंगराच्या कुशीमध्ये आहेत, कुणाची इतर बाजूला आहेत, परंतु ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम कोणी केलं माहिती आहे का? हे क्रिकेटने केलं आहे. क्रिकेट या परिसराला, सगळ्या परिसराला एकत्र करण्याचं काम करतं. मग अगदी टिटव्यापासून शिरवलीपर्यंत किंवा इकडे विळे भागाडपर्यंत आणि असा संपूर्ण परिसर, सगळी गावं, अगदी प्रत्येक गाव महत्त्वाचंच आहे इकडलं. आणि निजामपूर केंद्रस्थानी असतं या सगळ्यांचं बाजारगाव. पहिली ओव्हर संपली आहे, 24 धावा धाव फलकावर. कमबॅक करावं लागणार आहे इकडे टीम टेम्पलला, आणि त्यासाठी बॉलिंगसाठी आलेत. बॉलर्सने प्लीज. मुनीफ मुनीफ बॉलिंगसाठी आलेत.
विलास यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. बिरवाडी हा सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. वैष्णवी 11 कोलाडचे संघ मालक किशोरदादा मालुसरे यांनी पॅक केली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुंदर वातावरण. अहो, उन्हाळ्याच्या दिवसात एवढं हिरवगार मैदान तुम्हाला पाहायला कुठे मिळेल. परंतु एवनवाल्यांची मेहनत आहे. रहमतभाई तासन तास मैदानामध्ये असतात. हो, वेगात बॉल टाकलाय. अपील देखील केलं, परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. पायाला आदळलाय, त्याच्यामुळे लेग बाईज कळवली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 25 वर धावसंख्या गेलेली आहे. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आणि या पहिल्या मॅचमध्ये दोन बलाढ्य टीम. माणगाव तालुक्यातील टेम्पला गाव आणि दुसऱ्या बाजूला महाड तालुक्यातील बिरवाडी हे गाव. आता बिरवाडी म्हटलं तर MIDC मुळे सुद्धा चर्चेत येताना पाहायला मिळालंय. खूप साऱ्या लोकांना रोजगार तिकडे उपलब्ध होतो. महाड तालुक्यातील ते गाव आहे. निखिल यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. निखिल पारवे. हो, की यावेळेला आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी इकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं. चांगला बॉल इकडे पाहायला मिळालाय. आणि आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी. वाह, कमबॅक केलंय या गोलंदाजाने. कमबॅक केलंय. पहिल्या दोन्ही बॉलवर जर पाहिलं तर प्रभावित करणारी कामगिरी राहिली आहे. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. हा खेळ आपल्याला उन्हाळ्यात सुद्धा आनंद देतो, हिवाळ्यात सुद्धा आनंद देतो आणि पावसाळ्यात सुद्धा आनंद देतो. सध्या कडक उन्हाळा आहे, परंतु आपण सगळ्यांच्या सावलीसाठी व्यवस्था केली आहे कमिटीने. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॅट अगदी वेगात फिरवली आहे आणि बॉलला सीमारेषा दाखवली आहे. येतोय षटकार. धावफलक जर पाहिलं तर या षटकाराच्या निमित्ताने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे जाते. 32 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल. अपील केलं, परंतु ते पंचांनी अपील फेटाळले. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. यॉर्कर खूप चांगले टाकतायत. मुनीब यांना पण बॉलिंगसाठी पाहतो. एक षटकार, त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय त्यांनी. आणि हेच पाहायला मिळणार आहे. आजही हेच पाहायला मिळणार आहे, उद्या सुद्धा. आणि त्याच्यासाठी खेळाडू दूरवरून आपापल्या गावातून इकडे दाखल होऊ लागलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निजामपूर परिसरातील क्रिकेटप्रेमी देखील या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. उद्याच्या दिवशीचा संध्याकाळचा नजारा पाहायचा. काय जबरदस्त असो माहोल आहे या ठिकाणी. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय आणि तिकडे चौकार येणार आहे. चांगला बॉल आला, परंतु त्याच्यावर सुद्धा 4 धावा आल्या आहेत. चौकार. या चौकाराने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे गेलेली आहे, ती म्हणजे 37 धावांवर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे, परंतु काय बॅटिंग केली जाते सध्या वैष्णवी 11 बिरवाडी या टीमकडून. परंतु टेम्पलला कमबॅक करावं लागणार आहे. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ आज निजामपूरला घेऊन आलाय. यावेळेला आडव्या बॅटने या स्ट्रोकला खेळलाय. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने, परंतु फिल्डर आलेले आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. 1 रन घेतली आहे, दुसरी साई कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील तिकडे पूर्ण होताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी, परंतु रन आलेले आहेत. धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 39 धावा. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलं, परंतु विकेट नावाचं कोडं काही सुटता सुटेना. 2 ओव्हर झाल्यात.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. कमबॅक करायचा आहे, कारण विकेट जर घेतली तर कमबॅक केलं जाईल आणि त्यासाठी विकेट घ्यावी लागणार आहे, कारण बिरवाडीची टीम सध्या चांगलं क्रिकेट खेळत आहे. अतिशय सुंदर असं मैदान एवनचं. यावेळेला लॉफ केलाय बॉल समोरच्या दिशेने. बॉलची हवाई यात्रा, फिल्डर पाहत राहिले प्रेक्षक बनून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 सिक्सर. एकत्र आणलंय, क्रिकेटने मित्र केलंय आणि तिचा नाद नाही करायचा. यावेळेला पुन्हा बिग हिट केलाय, फटका फसला. यावेळेला कॅच पकडण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिला आला षटकार, त्यानंतर आली आहे सिंगल. धावसंख्या पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. धावसंख्या 46 वर पोहोचली आहे. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज व्हायचंय. यावर्षी रायगड प्रीमियर लीग लिहिल्या गाजवली या खेळाडूने. कालच्या रात्रीत मात्र पुण्याला प्रहार प्रीमियर लीग खेळत होते आणि आता जर पाहिलं तर इकडे दाखल झालेले आहेत. यावर्षी रायगड प्रीमियर लीगची बेस्ट बॅटरची मोटरसायकल देखील त्यांनी जिंकलेली आहे. चालू असणारा सामना 2 बलाढ्य संघांमधील आपल्याला पाहायला मिळतो आहे. मेहर 11 टेम्पाले आणि वैष्णव 11 कोलाड बिरवाडी. यावेळेला लॉफ केलाय, बॉल हवेत आहे. समोरच्या दिशेने सरळ बॅटने मारलाय आणि खूप लांबवर मारलाय. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. रॅपिडो चॅलेंजर मोरबा आणि 11 स्टार चांदवे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, बॉलची हवाई यात्रा आणि बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. काय स्ट्रोक खेळलाय, काय बॅटिंग चालली आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. 58 धावांची पार्टनरशिप सुद्धा पाहायला मिळाली आहे. एक फरदीन कदाचित उद्या येईल, परंतु एक फरदीन माझ्या बाजूला बसलाय स्कोरिंग साठी दरवर्षीप्रमाणे. फरदीन परदेशी आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. षटकारांची आतषबाजी केली आहे या बिरवाडीच्या मुलांनी, परंतु टेम्पाले देखील काही कमी नाहीये. कमबॅक करावं लागेल त्यांना सुद्धा. यावेळेला कव्हर्सला मारलाय, कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु सोपंही नव्हतं. 1 रन तिकडे घेतली जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 59 धावांवर धावफलक चाललाय. काळ बदलला, क्रिकेट बदललं, बॉल बदलला, बॅट बदलल्या. आता मात्र 900 950 ग्रॅमवर बॅट आता येऊ लागलेल्या आहेत. नासिर भाई, हा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सुद्धा जर पाहिलं तर पहिला बॉल वेगळा असायचा, आता पहिला बॉल पासून ठाम ठोम. हा बदल मात्र या ठिकाणी पाहिला. एमआरआयचा बॉल ज्या वेळेला होता त्यावेळेला अगदी बॉल जुना करायला लागायचा आणि मग षटकार मारायला लागायचे, आणि आता मात्र बॉल बदललाच आहे. T20नी क्रिकेटच बदलून टाकलं. ओव्हर संपल्या 3 आणि धावसंख्या झाली इकडे 59 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रैपिडो मोरबा के कप्तान और चांडवा के कप्तान से गुजारिश है कि टॉस उड़ाने टॉस बॉक्स में आ जाएं। सध्या फरदीन आहेत. यासीन लोखंडे सुद्धा थोड्याच वेळात आमच्यापर्यंत दाखल होतील. तीन ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 59. पहा दोन्ही टीम चांदवे आणि मोरबा. मोरबा, आपण आयोजन कमिटीची तुमची टीम मोरबा आलेली आहे आणि चांदवे टीम कुठे असाल तर लवकर संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्येच टॉस होणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. आलेत ना, इकडे आलेत ना. पहा, मी सगळ्या टीमला सक्त सूचना, इनिंग ब्रेक मध्ये टॉस नाही झाला, प्रतिस्पर्धी टीमला आपण टॉस विन देणार आहोत डायरेक्ट. त्याच्यामुळे सगळ्यांनी टॉस साठी यायचंय.
येस, तिकडे गेलेले आहेत, परंतु इनिंग ब्रेकमध्ये टॉसला येतील ते. हा, चला, दोन्ही आलेले आहेत आणि त्याबद्दल तुमच्या दोघांचंही कौतुक. पा आयोजकही मेहनत घेत आहेत, खेळाडूसुद्धा, टीमसुद्धा टायमावर आल्या तर क्रिकेटला आणखी मजा येणार आहे. आणि आयोजकांची हीच इच्छा आहे की आज सगळ्या मॅच त्यांना 5 ओव्हरच्या करायच्यात, फक्त तुम्ही सपोर्ट करा. ओव्हर नंबर 3 संपली आहे. कंपल्सरी ज्याला कुणाला पाण्याची आवश्यकता असेल आम्हाला कळवा. उन्हाचा तडाखा जास्त आहे, आपण पाणी पुरवू. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मुनी बॉलिंगसाठी दाखल झालेत. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा बॉलची हवाई यात्रा. काय चालली आहे बॅटिंग, जबरदस्त. आणि अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. 13 बॉल मध्ये अर्धशतक. निखिल पारवे काय बॅटिंग केली आहे. A1 निजामपूरची स्पर्धा आजच्या दिवसातील पहिला सामना गाजवलाय या महाड तालुक्यातील बिरवाडीच्या सुपरस्टारने. नाव लक्षात ठेवा, निखिल पारवे. काल 3 अर्धशतक पाहायला मिळालेत आणि आज पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक झालंय. यावेळेला पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे आहेत फिल्डर आणि विकेट येताना पाहायला मिळते. अर्धशतक झालं परंतु विकेट देखील येताना पाहायला मिळते.